आज आपण कुठलीही तयारी न करता हा नाश्ता बनवणार आहोत। हा एकदम जबरदस्त नाश्ता बनतो। तुम्ही एकदा बनवाल तर हा नाश्ता परत परत कराल। तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की बनवून पहा। तर स्वागत आहे तुमचा अमूल रेसिपीज मराठीमध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे। हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर मिक्सरला वाटायची गरज नाही आहे। तर मिक्सरला आपण झाकण लावून हा रवा बारीक दळून घेऊया। तर मी हा रवा बारीक दळून घेतलेला आहे। आता हा रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे बाउल आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला परत काही गोष्टी दळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। इथे मी उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे बटाटे असतील तर तुम्ही 2च वापरा। 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हाफ कप दही आणि ह्यामध्ये आपण दहीच्या कपाने थोडंसं पाणी घालून घेऊया। झाकण लावून आपल्याला हे पण बारीक दळून घ्यायचं आहे। बटाटे आणि दही मिरची आपलं हे छान असं बारीक दळून झालेलं आहे। आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला रव्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता रवा आणि बटाट्याचं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्याने आपण थोडंसं पाणी घालून परत एकदा हे मिक्स करून घेऊया। आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे छान पैकी असं फेटून घ्यायचं आहे। आता आपल्याला या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत। तोपर्यंतच हे मिश्रण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। चटणीसाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। अर्धी वाटी ओलं नारळ मी कट करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता। 3 ते 4 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या, थोड्याशा आल्याचा तुकडा घेऊन मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घालत आहे। 1 अख्ख्या लिंबाचा रस घालूया। 1 मूठ कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चमचे पाणी घालून मिक्सरचं झाकण लावून आपण हे बारीक दळून घेऊया। चटणी आपली बारीक करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया। संपूर्ण चटणी आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आता आपण चटणी आणि बॅटरसाठी एक फोडणी तयार करणार आहोत। फोडणीसाठी इथे मी एक भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। 1/4 कप यामध्ये तेल घालूया। तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे। आता यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडू द्या। मोहरी छान शांत झाल्यानंतर यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला पांढरी उडदाची डाळ घालायची आहे। या डाळीमुळे आपल्या नाश्त्याला आणि चटणीला खूप छान चव येणार आहे। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। ही मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 लाल मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। डाळीचा थोडासा रंग ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला ही मंद आचेवर डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे।
तुम्ही बघू शकता ही फोडणी आपली तयार आहे। 2 चमचे आपल्याला ही फोडणी चटणीमध्ये घालून घ्यायची आहे। मिरच्या आपल्याला चटणीमध्येच टाकायच्या आहेत। चटणी छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे। आता उरलेली फोडणी आपण ह्या बॅटर मध्ये घालायची आहे। त्यासाठी इथे मी बॅटरचं झाकण काढून अजून 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। बॅटर खूप घट्ट झालेलं असेल तर यामध्ये थोडं पाणी ॲड करा आणि परत एकदा मिक्स करून घ्या। बॅटर छानपैकी 1 ते 2 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला उरलेली फोडणी घालून घ्यायची आहे आणि हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता फोडणी छानपैकी बॅटर मध्ये मिक्स झालेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये घालूया 1 पॅकेट इनो। इनो घालून आपल्याला हे छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच बाजूने हे छानपैकी मिक्स करून घ्या। इडलीसाठी जेवढं घट्ट आपण टेक्स्चर ठेवतो तेवढंच घट्ट आपल्याला हे टेक्स्चर ठेवायचं आहे। तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये किंवा आप्याच्या भांड्यामध्ये बनवू शकता। मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे इथे मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेते। इथे मी सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। आपलं तयार बॅटर आता चमच्याच्या सहाय्याने आपण ह्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या भांड्यांमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। उरलेले बॅटर बाजूला ठेवूया आणि ही भांडी व्यवस्थित लॉक करून घेऊया। इथे मी 6 ते 7 मिनिटं अगोदर पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलेले। आता यामध्ये आपण इडली बॅटर टाकलेली भांडी ठेवून झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला 6 ते 7 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे। ही इडली तयार होण्यासाठी जास्त वेळ घेत नाही। 6 ते 7 मिनिटात ह्या इडल्या तयार होतात। गॅस बंद करूया। 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे भांडं फक्त थंड करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही हे भांडं थंड न करता सुद्धा ह्या इडल्या व्यवस्थित काढू शकता। इथे मी भांड्याचं लॉक काढून घेते। तुम्हाला मी यामधनं एक इडली काढून दाखवते। तुम्ही बघू शकता ही इडली खूप सॉफ्ट आणि एकदम जाळीदार झालेली आहे। तुम्ही ही इडली विदाउट चटणी सुद्धा खाऊ शकता। ही खूप चवीला छान लागते। तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते। ही बघा किती सॉफ्ट इडली झालेली आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा
आणि अजूनही जर तुम्ही अमू रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय. भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.